येळकोट येळकोट जय मल्हार. हे मल्हारी, तू आहेस भक्तांचा आधार, शत्रूचा संहारक. तुझ्या नावातच आहे विश्वाची शक्ती आणि तुझ्या तेजामध्ये आहे जीवनाचा प्रकाश. मित्रांनो, हा मंत्र मल्हारी मार्तंड खंडोबा देवांचा अत्यंत शक्तिशाली असा मंत्र जप आहे. हा मंत्र रोज नित्य नियमानं जपण्याचा प्रयत्न करा. शक्यतो रविवारी तर न चुकता हा मंत्र नक्की जपा, कारण तुमच्या आयुष्यामध्ये खूप सगळं काही चांगलं येणार आहे, सगळं मंगलमय होणार आहे. कारण या मंत्राची ताकद एवढी आहे, तुम्ही जेही मागाल ते तुम्हाला खंडोबा देव देतील. देवाची लीलाच निराळी आहे, कारण का तुम्ही जेवढ्या भक्तिभावाने, जेवढ्या श्रद्धेने, जेवढ्या विश्वासाने खंडोबा देवाची पूजा कराल, तेवढं तुम्हाला ते भरभरून देतील. कारण हा मंत्रच तशा प्रकारचा आहे. या मंत्रामुळं तुम्हाला श्रीमंती येऊ शकते, तुम्हाला ऐश्वर मिळू शकतं, तुम्हाला संपन्नता मिळू शकते, तुम्हाला समृद्धी मिळू शकते, तुम्हाला सर्व काही मिळू शकतं. तुमची मनातली कोणतीही कितीही मोठ्यात मोठी इच्छा असू द्या, ती इच्छा देखील या मंत्रामुळे पूर्ण होऊ शकते. कारण हा मंत्र अद्भुत आहे, दिव्य आहे, तेजस्वी आहे. कारण या मंत्रामध्ये ऐश्वर संपादन करण्याची मागणी तुम्ही खंडोबाला करता, आणि खंडोबा जर तुम्ही ते भक्तिभावाने केले असेल तर ती मागणी नक्कीच पूर्ण करतात. तर तुमच्या जीवनामध्ये सफलता यावी, तुमच्या जीवनामध्ये धन समृद्धी यावी, अफाट पैसा यावा. आणि मित्रांनो, खरंच सांगतो, विश्वासाने हा मंत्र नक्कीच जपण्याचा प्रयत्न करा. कारण जेवढेही तुम्ही श्रद्धेने आणि विश्वासाने खंडोबा देवाला मागाल, तेवढं ते तुम्हाला भरभरून नक्की देतात, अशी मान्यता आहे. तर मित्रांनो, हा मंत्र जप रोज सकाळ संध्याकाळ नक्की करण्याचा प्रयत्न करा. नाही जपता आला तर कमीत कमी 5 मिनिटे 10 मिनिटे ऐकण्याचा प्रयत्न करा. हा मंत्र नुसता ऐकला तरी आपले कामे होण्यास सुरुवात होते. आपल्या घरात पैसा नसेल, खिशात पैसा नसेल तर पैसा यायला सुरुवात होतो. रिकामा खिसा पैशाने भरायला लागतो. परंतु मित्रांनो, हे अचानक होत नाही. यासाठी श्रद्धा लागते, यासाठी भक्ती लागते, यासाठी खंडोबावर तुमचा विश्वास असायला हवा आणि त्यांची सेवाही तुम्हाला नित्य नियमाने करायला हवी. तरच तुम्हाला सर्व काही मिळू शकतं. त्यामुळे मित्रांनो, या मंत्राचा जप नित्य नियमाने करा. रविवारी तर न विसरता आवर्जून करा. तुमच्या समोरचे इडापिडा जाईल, तुमच्या घरातली इडापिडा जाईल, साडेसाती जाईल. घरामध्ये लक्ष्मी येईल, सुख येईल, समृद्धी येईल, ऐश्वर येईल, संपन्नता येईल. कारण का हा मंत्रच ऐश्वर आणि संपन्नता देणारा आहे. त्यामुळं नित्य नियमानं हा मंत्र घरामध्ये ऐकलाच पाहिजे, लावलाच पाहिजे. कारण आपल्या घरामध्ये लक्ष्मीनं वास करावा. आणि जर तसं वाटत असेल तर हा मंत्र नक्की रोज ऐकण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, पुढील काही मिनिटे आपणही या शक्तिशाली, दिव्य आणि ऐश्वर संपन्नता प्रदान करणाऱ्या शक्तिशाली खंडोबा देवाच्या मंत्राचा जप काही मिनिटे करूया. ओम श्री खंडेश्वराय ऐश्वर्यदाय नमः. 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 ओम श्री खंडेश्वराय
ऐश्वर्यदाय नमः। ओम श्री खंडेश्वराय ऐश्वर्यदाय नमः। ओम श्री खंडेश्वराय ऐश्वर्यदाय नमः। ओम श्री खंडेश्वराय ऐश्वर्यदाय नमः। ओम श्री खंडेश्वराय ऐश्वर्यदाय नमः। ओम श्री खंडेश्वराय ऐश्वर्यदाय नमः। ओम श्री खंडेश्वराय ऐश्वर्यदाय नमः। ओम श्री खंडेश्वराय ऐश्वर्यदाय नमः। ओम श्री खंडेश्वराय ऐश्वर्यदाय नमः। ओम श्री खंडेश्वराय ऐश्वर्यदाय नमः। ओम श्री खंडेश्वराय ऐश्वर्यदाय नमः। ओम श्री खंडेश्वराय ऐश्वर्यदाय नमः। ओम श्री खंडेश्वराय ऐश्वर्यदाय नमः। ओम श्री खंडेश्वराय ऐश्वर्यदाय नमः। ओम श्री खंडेश्वराय ऐश्वर्यदाय नमः। ओम श्री खंडेश्वराय ऐश्वर्यदाय नमः। ओम श्री खंडेश्वराय ऐश्वर्यदाय नमः। ओम श्री खंडेश्वराय ऐश्वर्यदाय नमः। ओम श्री खंडेश्वराय ऐश्वर्यदाय नमः। ओम श्री खंडेश्वराय ऐश्वर्यदाय नमः। ओम श्री खंडेश्वराय ऐश्वर्यदाय नमः। ओम श्री खंडेश्वराय ऐश्वर्यदाय नमः। ओम श्री खंडेश्वराय ऐश्वर्यदाय नमः। ओम श्री खंडेश्वराय ऐश्वर्यदाय नमः। ओम श्री खंडेश्वराय ऐश्वर्यदाय नमः। ओम श्री खंडेश्वराय ऐश्वर्यदाय नमः। ओम श्री खंडेश्वराय ऐश्वर्यदाय नमः। ओम श्री खंडेश्वराय ऐश्वर्यदाय नमः। ओम श्री खंडेश्वराय ऐश्वर्यदाय नमः। ओम श्री खंडेश्वराय ऐश्वर्यदाय नमः। ओम श्री खंडेश्वराय ऐश्वर्यदाय नमः। ओम श्री खंडेश्वराय ऐश्वर्यदाय नमः। ओम श्री खंडेश्वराय ऐश्वर्यदाय नमः। ओम श्री खंडेश्वराय ऐश्वर्यदाय नमः। ओम श्री खंडेश्वराय ऐश्वर्यदाय नमः। ओम श्री खंडेश्वराय ऐश्वर्यदाय नमः। ओम श्री खंडेश्वराय ऐश्वर्यदाय नमः। ओम श्री खंडेश्वराय ऐश्वर्यदाय नमः। ओम श्री खंडेश्वराय ऐश्वर्यदाय नमः। ओम श्री खंडेश्वराय ऐश्वर्यदाय